चला आज आपण एका जुन्या पुस्तकात दडलेलं एक छोटंसं पण भन्नाट कोडं सोडवूया. बघूया तरी हा प्राचीन धागा आपल्याला कुठे घेऊन जातो. जरा या ओळीकडे बघा. जरी स्त्रिया सुंदर असल्या तरी. आणि पुढे काहीच नाही, संपली ओळ. कुठून आली असेल ही आणि याचा अर्थ तरी काय घ्यायचा? इथूनच तर खरी गंमत सुरू होतीये. आणि मग आपल्याला मिळतं या ओळीचं नाव, क्रमांक 192, सिरी कालकर्णी जातक. पण थांबा, हे फक्त नाव आहे. खरी गोष्ट, खरं रहस्य ते तर या नावाच्या आत लपलंय आणि तेच आपल्याला शोधून काढायचंय. बरं, आता हे कोडं सोडवायचं तर आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपण नक्की पाहतोय तरी काय. म्हणजे हा ग्रंथ आहे तरी कुठला? कल्पना करा की आपण एका प्रचंड मोठ्या ग्रंथालयात आहोत आणि आपल्या हातात आहे फक्त एका मोठ्या कथेचा एक छोटासा तुकडा. जातक कथा म्हणजे नेमकं हेच आहे. हजारो बोधकथा, दंतकथा यांचा एक प्रचंड मोठा संग्रह. आणि हा संदर्भ समजल्याशिवाय आपल्याला पुढे एक पाऊलही टाकता येणार नाही. ठीक आहे, तर आता आपल्याला थोडा अंदाज आलाय की आपण कुठे आहोत. मग आता परत त्या मूळ नोंदीकडे जाऊया आणि शोधूया की तिथे कथा का दिलेली नाही. आणि इथेच मिळतो एक जबरदस्त ट्विस्ट. आपल्याला कथेऐवजी मिळते एक सूचना. तिथे स्पष्ट लिहिलंय, ही कथा महाउम्मग जातकात दिली जाईल. म्हणजे बघा, ही नोंद आपल्याला गोष्ट सांगत नाहीये, तर ती फक्त दुसरीकडे बोट दाखवतीये. म्हणजेच काय? तर ही नोंद म्हणजे कथेचं घर नाहीये. उलट ते एका मोठ्या वाङ्मयीन चक्रव्यूहातलं एक दिशादर्शक चिन्ह आहे. आपण सुरुवात करतो एका जागेवरून, पण ती आपल्याला पाठवते कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी. किती हुशारीने ही रचना केली असेल, नाही का? पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. हे धागेदोरे फक्त मुख्य मजकुरापुरतेच नाहीत. खरी गंमत तर लपली आहे त्या अभ्यासपूर्ण तळटीपांमध्ये. आता बघा, ह्या अगदी छोट्या खुणा दिसतायत ना, 2 आणि 3. ह्या अशाच दिलेल्या नाहीत. खरं तर ह्या 2 किल्ल्या आहेत, ज्या आपल्याला या रहस्याच्या अजून खोलवर घेऊन जाणार आहेत. चला बघूया कोणतं दार उघडते ते. हे खरंच अविश्वसनीय आहे. बघा, तळटीप स्टार 2 आपल्याला थेट घेऊन जाते तिबेटच्या कथांपर्यंत आणि तळटीप स्टार 3 आपल्याला जोडते एका दुसऱ्याच अभ्यासकाच्या कामाशी. म्हणजे एकाच वेळी 2 वेगवेगळ्या दिशांना धागे जोडले गेलेत. एक सांस्कृतिक आणि दुसरा पूर्णपणे अभ्यासपूर्ण. कमाल आहे. बरं, आता आपल्याकडे बरेच तुकडे जमा झाले आहेत. आता वेळ आलीये हे सगळे तुकडे एकत्र जोडायची आणि बघायची की ह्यातून नक्की काय चित्र तयार होतंय. तर आपल्या हाती काय लागलं? एक शीर्षक, पण ज्याची स्वतःची कथाच नाही. मग एका दुसऱ्या कथेचा अंतर्गत संदर्भ. तिसरं, तिबेटच्या साहित्यातल्या एका समांतर कथेचा दुवा. आणि चौथं म्हणजे एका वेगळ्याच अभ्यासकाच्या सूचीमधला उल्लेख. हे सगळं मिळून एक इतकं गुंतागुंतीचं पण तितकंच आकर्षक जाळं तयार होत आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? ही नोंद म्हणजे फक्त एक कथा नाहीये, तर हे एका प्रचंड मोठ्या एकमेकांशी जोडलेल्या वाङ्मयीन नेटवर्कमधलं एक महत्त्वाचं केंद्र आहे. यातून आपल्याला कळतं की पूर्वी कथा कशा प्रवास करायच्या, वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्या कशा पोहोचायच्या आणि अभ्यासक हे जुने संबंध कसे उलगडून दाखवतात. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतो की जगात अशा कित्येक कथा असतील ज्या एकाच ठिकाणी एका पुस्तकात सापडणार नाहीत, तर त्या अशाच वेगवेगळ्या संदर्भांच्या संकेतांच्या जाळ्यात विखुरलेल्या असतील आणि त्या फक्त वाट बघत असतील की कधीतरी कुणीतरी ते धागेदोरे जुळवून त्यांना पुन्हा शोधून काढेल. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?